विश्वात प्रत्येकाचं प्रत्येकाशी माणूस धर्माचं नातं आहे। प्रवासात जनार्दन काकांशी जे मैत्र जोडलं गेलं त्यामागे विठुरायाची निश्चितच काहीतरी योजना असेल। आता तरी मला तुझा भार हलका करायलाच हवा। कित्येक वेदना सोसलेस तू माझ्यासाठी। या वेदना तात्पुरत्या आहेत, परंतु आपल्यामध्ये निर्माण झालेलं मैत्र हे चिरंतन राहील। अगदी ज्ञानेश्वरांसारखं बोलतोस। म्हणजे मी कधी ऐकली नाही त्यांची वाणी, पण महाराजांनी जे वर्णन केलं त्यावरून एक चित्र उभं राहिलं त्यांच्या समोर। असं वाटतं तूच आहे की काय ज्ञानेश्वर। जीवमात्रावर प्रेम करणारा आणि माणूस धर्माची कास धरणारा प्रत्येक माणूस ज्ञानेश्वरच असतो। त्या अर्थी आपणही ज्ञानेश्वरच आहात ना, नाही का? चला। नको, मी चालेल। उठा। नको। पंखात बळ नसताना पक्षाने उडण्याचा यत्न करणं हे दुस्साहस असतं। अशा वेळी त्याला सामर्थ्य मिळेपर्यंत त्याला आधार देणं हे माणूस धर्माचं लक्षण आहे। चला, आळंदी ग्रामाच्या मुख्य मार्गापर्यंत आपल्याला सोडतो। पुढचं पुढे पाहू। चला। पण अद्याप त्या चोराला शासन का केले नाही? इतका वेळ व्यर्थ का जाऊ दिला? अहो, तो सावकार म्हणत होता एवढ्या अपराधाला एवढं मोठं शासन कशा पाहिजे? पण हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? हेच म्हणतोय मी शांता अक्का। दिस बदललेत। कालपर्यंत मेंढरासारखी आज्ञा पाळणारी ही माणसं विचार करू लागली आहेत। आज विचार करू लागली आहेत, उद्या विरोध करतील आणि परवा उठाव। या माणसांचा इतका थरकाप उडवायला हवा की विचार करण्याची आणि तो मांडण्याची शक्तीच कमी व्हायला हवी। मेंढरांवर सत्ता गाजवता येते, माणसांवर नाही। आणि ज्यांना कुणाला माणूस बनण्याचा विकार जडलाय त्यांना बरं करायलाच हवं। चल, आता मीच पाहते मी ठरवलेल्या शिक्षेला कोण आणि कसा विरोध करता येते। चौर्य कर्म करतो काय? पाटील, अहो पाटील, ऐका माझं। काय करताय हे? हे बघा, मी विनंती करतो तुम्हाला, हवं तर ग्राम जोशींना मी जाऊन सांगतो। ऐका माझं, असं करू नका। विष्णुपंत, अहो कोणत्या मातीचे घडला आहात तुम्ही, ज्याने तुमच्या गृही चौर्य कर्म केलं त्याला वाचवण्यासाठी गयावया करता? त्याला शासन व्हावं असे वाटत नाही का तुम्हाला? शासन मीही केलं होतं, पण त्याचा अपराध लहानसा होता म्हणून शासनही लहान होतं। पण आता काय? आता पाटलांनी हे जे काही आरंभलंय ते खुनशीपणाचं आहे, आणि ते का चाललंय, कशासाठी चाललंय हे मला। शांततेसाठी, सुव्यवस्थेसाठी आणि न्यायासाठी। कसं आहे ना, शांताक्काच्या दरबारी न्यायाच्या आड येणारा प्रत्येक माणूस हा अपराधीच असतो। ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला कणव आली म्हणून कुणीही शिक्षेपासून वाचवू शकत नाही। आणि तसं जर का झालंच
तर त्याला वाचवणाराही तितकाच दोषी ठरतो. कळलं चंडोल? नका मारू पाटील. चोरी करतोस, चोरी करतोस. नका सावकार. नाही. अहो काय आहे? प्राण घेता की काय या मनुष्याचे? हे तू कोण रा? मी माणूस धर्माची साड असणारा एक सामान्य वाटसरू आहे. अरे काय हे? किती हे क्रौर्य? आपण कुणाच्या ग्रामाचे रहिवासी आहोत याची तरी साड ठेवा. भारतवर्षामध्ये आपल्या ग्रामाची काय आणि कुणामुळे प्रतिमा आहे याचा तरी विचार करा. शी शी शी, ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रामी हा असा अनाचार. उपऱ्यांनी येऊन ह्या ग्रामातल्या माणसांनी उपदेश करायचा नाही आणि ज्ञानेश्वराचा दाखला देऊन तर नाहीच नाही. अन्यथा पाटील कशी आहेस शांता? कोण आहात आपण? शांताक्काला ओळखता? ओळखतो नाही, ओळखू नाही. म्हणजे आपण शांताक्काचे नवरा आहे मी तिचा. किमान या जन्मात तरी आहे, 7 जन्माचं ठाऊक नाही. शांताक्काला ओळखता? नवरा आहे मी तिचा. शांताक्काचे पती आहात आपण.
आळंदीत येण्याचं आणखी एक कारण आहे असं म्हणाला। या जन्मी आम्ही पती पत्नी आहोत, परंतु पुढल्या जन्मीचं ठाऊक नाही। म्हणजे ज्ञानेश्वर कुठं राहतात? काका, अहो असे विषय टाळू नका। मला भेटायचंय ज्ञानेश्वरांना। आपण जाऊयात। जाऊया, परंतु आधी आपण शांताक्काशी बोला। सुसंवादाने जर प्रश्न सुटणार असतील आणि नाती सांधणार असतील तर आणि काय हवं? आत्ता भेटतील आपल्याला ज्ञानेश्वर? ज्ञानदादा, तू आलास? दादा, दादा, तुला वाईट पाय लावलीस। आता मी तुला कुठं बी जाऊ देणार नाही। ज्ञानदादा, हे म्हटलं तर आळंदीचे अतिथी आणि म्हटलं तर नाही, हो ना ज्ञाना? ज्ञाना दादा, ज्ञाना म्हणजे आपण ज्ञानेश्वर माहुली? आणि ही आपली भावंड? आले, माझ्या आयुष्याचा होम करणारे गृहस्थ पुन्हा आले। काय? अहो पण ते बोलण्यातून लय सज्जन वाटतेत। आहेत ना, सज्जन आहेत, पण तितकेच अव्यवहारी, स्वार्थी आणि आत्मकेंद्री। स्वतःच्या पत्नीला संसाराच्या विस्तवात लोटून हे विठूनामाची ऊब घेत आले। या विठुरायाच्या वेडापायी काय काय नाही सोसले मी। 4-4 दिवस उपास, तापास, व्रतवैकल्य, फार हाल हाल झालेत माझे। दादाला जर का कळलं ते इथे आले तर तो त्यांचे तरी प्राण घेईल, नाहीतर आपले तरी। एक विचारू? विचार। स्वामी त्यांचा तिरस्कार करतात म्हणून तुम्ही त्यांचा तिरस्कार करता का, की मनापासून करता? तिरस्कार हा खूप सामान्य शब्द आहे। शांताच्या मनात माझ्याविषयी विकार आहेत, विकार। पण का? मी तिचा भ्रमनिरास केला, तिची फसवणूक केली। नाही, आपल्यासारखा निर्मळ आणि निकोप मनाचा माणूस कोणाचीही फसवणूक करू शकणार नाही। आता काही क्षणापूर्वी पहिल्यांदा भेट झाली आपली, आणि तरीही आपण माझ्याबद्दल। कधी कधी माणूस ओळखण्यासाठी एका क्षणाचा सहवासही पुरतो, आणि कधी कधी अवघ्या जन्माचाही पुरत नाही। खरंय, अगदी खरंय। आपण कोण आहात हे आधी का नाही सांगितलं? आपण तरी मला कुठं सांगितलं होतं माऊली? सांगितलं असतं तर आपल्यात जे मैत्र निर्माण झालं ते झालं असतं का? आपण जो प्रवास केला तो विठुरायाची 2 लेकरं म्हणून, आणि या प्रवासात मला इतकं नक्कीच उमगलंय की आपण जाणून बुजून कोणालाही दुखावणार नाही। पण मग तरीही शांताक्का? काका, घाव लपवून वेदना सरत नाहीत, त्यासाठी घावाचं निवारण व्हावं लागतं, आणि घावांचं निवारण होण्यासाठी वेदनांना वाट करून द्यावी लागते। म्हणूनच विचारतोय, असं काय झालं की आपण आणि शांताक्का एकमेकांपासून दुरावलात? एक अशी घटना असेल तर सांगेल ना,
तुला वाटत असेल ना मी भांडकुदळ आहे, आरडाओरड करते, पण मला तसं व्हावं लागलं. आरडाओरड केल्याशिवाय आपलं म्हणणं ऐकूच जात नसेल तर पर्याय उरतो का माणसाकडे? म्हणजे चांगला भरला संसार होता माझा, गर्भ श्रीमंत कुटुंब, हे कर्तृत्ववान नसले तरी सावकार होते, त्यामुळे घरात धनधान्य, अन्न, वस्त्र, दूध दुभत्याला तुटवडा नव्हता. पण एक दिवस हे पैठणला गेले. तिथे कुठल्याशा गुरुजींशी भेट झाली आणि परत आले ते हे असे चमत्कारिक विरक्ती आली होती. दिवस दिवस विठू नामात व्यतीत करू लागले. आणि मग सावकारी ती हळूहळू धुळीच मिळाली. करण्याची तत्व काय? तर संचय करायचा नाही. मग काय, गाई, म्हशी, अलंकार, अरे एवढंच काय तर माझं स्त्रीधन देखील यांनी दान करून टाकलं. मग हे स्वामींना कसं कळलं? ज्या धनाकडे पाहून माझा विवाह झाला होता ते धनच निकालात निघू लागलं म्हटल्यावर माझा कडेलोट झाला. या दरिद्री माणसाकडे तत्वाशिवाय काहीही नव्हतं आणि या तत्वांनी ऐश्वर्य लाभणार नव्हतं. कोणात वाढलेली मी फार लंकेची पार्वती झाले होते. मग एक दिवस दादा आला आणि मला घेऊन गेला. म्हणाला, या दरिद्री घरात माझी भगिणीच काय तिचं प्रेत देखील येणार नाही. लोकांना मी स्वार्थी वाटू लागले, लोभी वाटू लागले, पण ऐश्वर्याची एकदा सवय लागली ना की ती मरेपर्यंत जात नाही. मग तेव्हाच ठरवलं, अश्रितासारखं राहावं लागलं तरी चालेल, पण इथंच राहायचं. कारण विठुरायाने पाठ फिरवली तरी चालेल, पण जर का लक्ष्मीने पाठ फिरवली तर मी जगूच शकणार नाही. पण मग ते आता इथं कशासाठी आले? आणि ते बी स्वामी ग्रामात नसताना? आणि दादा इथे नसतानाच ते जायला हवेत. काहीही कर चंडोल, पण यांना ग्रामाबाहेर काढ. कारण जर का दादा इथे आला आणि त्यांना पाहिलं ना तर वणवा पेटेल, वणवा. आणि मग त्या वणव्याला आवर घालणं कुणाच्याही हाती नसेल. तुझ्या, माझ्या अथवा दादाच्याही नाही. कळतंय? काका, वेदना अजूनही सरल्या नाहीयेत. देहाच्याही नाही आणि मनीच्याही नाही. वेदना हे उत्पत्तीचं मूळ आहे. ती सरली तर नवनिर्मिती सरेल, कारुण्य सरेल, हळवेपणही सरेल. ती नाहीशी करता येत नाही. तिच्याशी लढण्याचं सामर्थ्य मिळवता येतं. म्हणूनच निघालोय. पण कुठे? विठुरायाच्या रावळी, त्याच्या भेटीसाठी. काका, एक सांगू, अशा परिस्थितीत इतक्या लांब जाऊ नका. आणि विठुराया हा काय आपल्या समक्ष आहे इथे? आहे खरा, पण स्नान संध्या आटोपल्याखेरीज आणि सुचिरभूत झाल्याखेरीज मी त्याच्या समक्ष नाही जाऊ शकत. त्यामुळे आधी नदीवर स्नानास जातो आणि मग त्याच्या भेटीला. मग चला, मीही येतो आपल्या सवे. नाही, नको. काल ज्ञानेश्वरांच्या आधाराने चाललो. आज तुमचा आधार घेतला तर लज्जित होईल मी. अहो पण काका, चंद्र कधीही माणसासमवेत चालत नाही. तो केवळ लांबून प्रकाश देत राहतो. तुम्हा साऱ्यांकडून मला तो प्रकाश हवाय, आधार नाही. त्यासाठी विठुराया आहेच. आपल्या साऱ्यांची काळजी मला उमगतीये. तुम्हा साऱ्यांचं पाठबळ हेच माझं खरं सामर्थ्य आहे. काळजी करू नका. मी सुखरूप जाईल नदीवर, मग रावळात जाईल आणि विठुरायाची भेट घेऊन सुखरूप येईल. पांडुरंग. काय झालं दादा?
जनार्दन काका स्नानाला गेलेत, पण काय? का ठाऊक नाही, परंतु अंतरीच्या सागरी अनिर्बंध अनुभूती येऊ लागली. शांतता आहे, परंतु वादळापूर्वीचीच. तू जे काही बोलला ते मला उमगलं नाही, पण काहीतरी वाईट होऊ पाहत आहे. हा माझा कयास आहे, कदाचित चुकीचाही असू शकतो. दादा, तूच म्हणतोस ना, मनाने दिलेले संकेत नाकारायचे नसतात, आणि सत्यापेक्षा पवित्र काय बी नसतं. मग त्या सत्याच्या मोहरे जायला नको का?